कसं आहे, भारी वाटते की नाही बघा. जीन्सच्या पॅन्टचा भन्नाट उपयोग करून छान असं बघा आपण टिफिन बॅग शिवलेली आहे. म्हणजे मुलांसाठी शाळेत टिफिन बॉक्स किंवा आपल्या छोटीशी भाजीसाठी म्हणलं तर छान असं बघा पिशवीचा उपयोग होणार. मस्तपैकी काय तर झालं काय तर. हाय, हॅलो, नमस्कार मैत्रिणींनो, मी प्रिया. माझ्या नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून आहे. सगळ्यांसाठी युनिक काय घेऊन आले बघा. जीन्सच्या पॅन्टचा आपल्याला बराच प्रश्न पडतो बाबा काय करायचं. जीन्सच्या पॅन्टचा मी छान असा उपयोग घेऊन आले. म्हणजे आपण छोटीशी टिफिन बॅग शिवणार किंवा छोटीशी कापडी पिशवी शिवली तर जसं तुमच्या मेजरमेंटनुसार. तो का इथे घेतलेले बघा दोन्ही जीन्सची पॅन्ट घेतलेले. असे आपल्या मुलांची वगैरे जीन्स पॅन्ट ती अशी घ्यायची. खालच्या साईडने बघा जे आपण डबल फोल्ड केलेलं ती पट्टी व्यवस्थित दोन्ही कट करून घेऊया. कारण ती जाड पट्टी आपल्या मशीनवर काय होतं की सुई वगैरे तुटण्याची शक्यता असते. त्यामुळे व्यवस्थित बघा खालून कट करून घेतलेला. वरच्या साईडने बघा जेवढे पाहिजे तेवढं असे निघेल नाही तेवढा कपडा व्यवस्थित बघा असा कट करून घ्यायचा आहे. असे पॅन्टचा बघा दोन्ही समोरासमोर मी कट करून घेतलेले. दोन्ही व्यवस्थित एकसारखं का कट करून घ्यायचं. कट करून झालं की पुढचं पण कट बघा किती जरा जिथं जाड आहे ना तिथे सिंगलमध्ये कट करून घेतलं चालेल. बघा आता कट करून घेतलेलं आहे. तर आता बघा जिथे शिलाई वगैरे असते ना जीन्सच्या पॅन्टच्या एका साईडला तिथं पण आपण कट करून व्यवस्थित कपडा उघडून घेऊया. व्यवस्थित बघा कट करायचं. जसं ह्या पॅन्टचं इकडचं एक घेतलं तसंच त्या पॅन्टचा आपण साईडचं कट करून घ्या. म्हणजे बघा असं कट केला का नका एकसारखं होणार आहे आपला बघा कपडा. तर बघा युनिक छान असं काहीतरी होणार आहे. टिफिन बॅगसाठी मुलांना वगैरे शाळेत लागतात ना, शाळेत नेण्यासाठी ना हातात वगैरे डबा न्यायचा म्हणजे प्रॉब्लेम त्यासाठी बघा छानच उपयोग काहीतरी मी शिवण्याचा व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आता बघा हे व्यवस्थित काय कट करून घेतो का. हे आपण कट करून घेतलेलं बघा दोन्ही एकसारखं आहेत का बघून घ्यायचं. खालच्या साईड बघा एक लेवल नाही ते एक लेवल करून घ्यायचे. तिरकं वगैरे कपडा असेल ना तो एक लेवल करून घ्यायचा. मग तुमच्या मेजरमेंट्स तुम्हाला जेवढं टिफिन बॅगसाठी साईज लागते ना तेवढी उंची आणि रुंदी मग तेवढी घेतली चालेल. आता बघा मी एवढीच घेणार कारण जीन्स पॅन्टचं बरोबर उंची रुंदी एकसारखी येते. उंचीला पण मग पुढे सांगतेच मी तुम्हाला. आता बघा व्यवस्थित हे दोन्ही कपडे बघून घ्यायचे एकसारखे आहेत का हे बघायचं. आता खालच्या साईडला तिरकं वगैरे आहेत ना ते एक लेवल करून घ्यायचं. एक लेवल केल्यामुळे आपलं फोल्ड वगैरे करायचं म्हणलं ना तर आपल्याला फोल्ड वगैरे करता व्यवस्थित येणार आहे. त्यामुळे व्यवस्थित आता एक लेवल करून घ्यायचं. हो का एक लेवल करून घेते दोन्ही. आता एका ठेवून बघायचं एकसारखे आहेत का एकसारखे आहेत का बघून घ्यायचं. हो का आता बघून घेऊया मेजरमेंट. आपल्याला रुंदी आहे आपण ठेवणार पण उंची बघून घ्यायची. उंची किती लागते तेवढी जेवढी उंची लागते तेवढी आणि 1 इंच आपलं फुलसाठी वगैरे घ्यायचं. तुम्हाला वरच्या साईडनं पूर्ण खालच्या साईडनं जो आपल्याला शिलाई करण्यासाठी आणि आपण कट करून घ्या. आहे असंच आपण कट करा. बघा आता खालची बाजू का मोठी आलेली वरच्या साईडला छोटी आलेली छोट्या बाजूकडून आपण कट करून घेतल्या म्हणजे बरोबर आपल्या साईडची पण रुंदी वाढणार. आता बघा एकसारखं आपण हे कट करून घेतलेलं आहे दोन्ही बघायचं. एकसारखं का झालेलं आहे आपलं कट करून. आता ही शिल्लक राहिली पट्टी होते ना आपण त्याचे पण आपण बघा बंदासाठी 2 करून घ्या. एक लेवल आपण बंदासाठी करून घेणार आहोत. मधून जे आपण शिलाईमध्ये आहे ना ते कट करायचं दोन्ही साईडचं तिथं जॉईंट द्यायचा आणि मग हे करायचं. कारण ते जाड आहे ना जाड पट्टी येणार नाही व्यवस्थित फुल करता. त्यामुळे व्यवस्थित असं ते आपण कट करून मग जॉईन करून घ्यायचे. 2 तसं पट्ट्या काढून घेतलेल्या आहेत. हे घेतलेलं तर चला आपण आता स्टिच करायला घेऊया. स्टिच करताना का दोन्ही कपडे व्यवस्थित एकसारखे व्यवस्थित असं ठेवायचे. ठेवून तरी का बघून घ्यायचं. काही लेवल नाही खालीवर असेल तर असं करून घ्यायचं. कारण काय होतं एक साईड खाली एक साईड वर असं होऊ नये. त्यामुळे व्यवस्थित का आता बघून घ्यायचं. हे वरच्या साईडने आपण फोल्ड करून घेऊ एकसारखं. वरच्या साईडने बघा व्यवस्थित आतल्या साईडला फोल्ड करायचं. एक छोटासा फोल्ड अजून एक फोल्ड करायचं आणि त्याच्यावरून स्टिच करून घ्यायचं. व्यवस्थित एकसारखं स्टिच करून घ्यायचं. बऱ्याच वेळा आपला जीन्सच्या पॅन्टला प्रश्न पडतो ना मुलांना जर शाळेत वगैरे डब्याला पिशवी द्यायची म्हणलं की नाही तर खूप छान असं उपयोग होतो बरं का. आपल्या बऱ्याच प्रश्न पडतो बाबा आता काय करायचं पण मुलांना खूप छान असं उपयोग होतो. आपण बाहेर तर घ्यायला जातोच पण आपलं थोडक्या साहित्य होणार आहे. अस्तर वगैरे काही लागणार नाही कारण हे जाड असल्यामुळे आपण अस्तर काही आपण आहे असंच व्यवस्थित आपण छान असं बघा बनवून घेणार. तर बघा आता फोल्ड करून घेतलेलं आहे एकसारखं फोल्ड करून झालं की जसं ह्या साईडला फोल्ड केलं तसं दुसरा पण आपलं फोल्ड करून घेऊया एकसारखं. आता दुसरा पण घेतलं जसं बघायचं ह्या साईडला कुठल्या साईडला आपण फोल्ड केलं ना तसं व्यवस्थित बघा एकसारखं फोल्ड करून घ्यायचं. आतल्या साईडला जेवढं ह्याला फोल्ड केलं तेवढं ह्याला करायचं. म्हणजे का फोल्ड करायचं एकसारखं म्हणजे कमी जास्त होऊ नये एक लेवल ह्यासाठी एवढी एक काळजी घ्यायची. बघा प्रत्येक वेळी तुम्हाला युजफुल काही सांगतं. बघा मी आता छान असं उंबरठा पट्टी पण दाखवलेली कापडी तोरण वगैरे दाखवलेलं किंवा TV कवर वगैरे युनिक काही तर छान असं गुढीपाडवा स्पेशल मी सांगितलं. व्हिडिओ नक्की बघा. व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे असं तुम्हाला युजफुल आयडिया बघायला भेटतील. आता बघा दोन्ही साईडने आपण फोल्ड करून घेतले तर एक्स्ट्रा साईडचे आहेत बघा आपण ते कट करून घेऊया एकसारखं व्यवस्थित का हे कट करून घेतलं का नाही की मग बघून घ्यायचं एकसारखं आलं आहे का. आता बघून घ्यायचं का एकसारखं आपण
आलेलं आहे बघून घ्यायचं, जेणेकरून कमी जास्त होणार एवढी काहीतरी व्यवस्थित एका असं ठेवून घ्यायचं, बरोबर व्यवस्थित बघून घ्यायचं एकसारखं आलं आहे का. एकसारखं आलेलं आहे ते बघा. आता साईडने आपण व्यवस्थित एका ठेवायचं आणि साईडने चौकोन कट करून घ्या. तुम्ही मेजरमेंटनुसार घेतलं चालेल, तुम्हाला 1.5-2 इंच पाहिजे तेवढं असं बघा चौकोन साईडचे कट करून. जसे ह्या साईडला चौकोन एकसारखं कट केलं तसं त्या साईडला व्यवस्थित घ्यायचं किंवा मेजरमेंटने घेतलं चालेल, म्हणजे एकसारखं आला पाहिजे जेणेकरून कमी जास्त होणार व्यवस्थित असं हे कट करून घ्यायचं एकसारखं. आता बघा कट करून घेतलेलं एकसारखं. तर आता बघायचं खालच्या साईड जीन्सची पॅन्ट सरळ बाजू व्यवस्थित अशी एकसारखी ठेवायची, एका साईडला ठेवायची व्यवस्थित. मग पुढे तुम्हाला सांगते. आता बघा बंद करून घ्यायचं. बंद करण्यासाठी बघा आपण जो बंद घेतला तो जाडमध्ये पट्टी आली ती व्यवस्थित कट करून घेऊया तिथली तेवढी आणि परत जॉईंट देऊया. जॉईंट देऊन व्यवस्थित शिलाई लॉक करून घ्यायची. मग त्याचा छान असं आपण बंद करणार, 2 बंद करणार. बंद घेताना एकसारखे तुमच्या मेजरमेंटसाठी जेवढे बंद बारीक मोठे पाहिजेत ना तेवढे असे घ्यायचे बघा. एक फोल्ड ह्या साईडनं, एक फोल्ड ह्या साईडनं, परत दुसरा एक फोल्ड आतल्या साईडला करायचा आणि बरोबर एका ठेवून असं स्टिच करून घ्यायचं. बंद तुम्हाला जेवढे पाहिजे तेवढे घेतले तरी चालते, बारीक मोठे वगैरे घ्या. रुंदीला पण घ्या आणि उंचीला पण घ्या, जेवढे तुम्हाला जवळ लांब पाहिजे तेवढे लावणार होतो आपण. बघा जीन्सचे पण घ्या. जरी तुम्हाला वाटते ना की बाबा तर तुम्हाला दुसऱ्या रंगाचं वगैरे लावायचं किंवा इथं तुम्ही चेन वगैरे म्हणलं तरी लावू पण शकता. व्यवस्थित हो का एकसारखं हो का आतल्या साईडला असं फोल्ड करायचं, जेणेकरून सगळे शिलाई वगैरे म्हणजे धागे वगैरे आत गेले पाहिजे, जेणेकरून धागे वगैरे निघू नये. आणि एकसारखं व्यवस्थित हो का असं फोल्ड करून घ्यायचं. जसे ही पट्टी केली तशी आपण दुसरी पण अशीच पट्टी तयारी करून घेणार. फक्त घेताना दोन्ही पट्ट्या एकसारखे घ्यायच्या, काही करून कमी जास्त होऊ नये. दुसरी पण पट्टी बघू तसंच ह्या साईडने एक फोल्ड, ह्या साईडने एक फोल्ड आणि दोन्ही फोल्ड एका असे ठेवून मग स्टिच करून घ्यायचं, म्हणजे बरोबर आपलं व्यवस्थित सगळी शिलाई वगैरे आत गेली पाहिजे. आणि व्यवस्थित बघा एकसारखं आपण त्याच्यावरून शिलाई करून घ्यायची. शिलाई करून झाले की बंद बघून घ्यायचे, दोन्ही एकसारखे आलेत का. सारखे बंद बघा छान असे आपले आलेले आहेत. आता बघा साईडचे धागे वगैरे असेल ते कट करून घ्यायचे, दोन्ही बंद बघून घ्यायचे एकसारखे आले का, जेणेकरून कमी जास्त वगैरे हो नाही व्यवस्थित. आणि बघा आता हे जीन्सचा कपडा घेतलेला आपण ती एका सरळ बाजू ठेवायची आणि व्यवस्थित सरळ बाजू एका ठेवायची आणि एका साईडनं आपण स्टिच करायची आणि शिलाई करून घ्यायची. जेवढी शिलाई माझी तुम्हाला लागते तेवढे घ्या आणि स्ट्रेट खालीपर्यंत व्यवस्थित एकसारखं शिलाई करून घ्यायची. जशी ह्या साईडने शिलाई केली तशी ह्या साईडने पण आपण शिलाई करून घ्यायची. फक्त व्यवस्थित एकसारखं धरायचं दोन्ही कडे, जेणेकरून खालीवर होऊ नये. बघा ह्या साईडला शिलाई करते तशी ह्या साईडला शिलाई करून घेतलेली आहे आपण आतल्या साईडनं. जिथं आपण चौकोन कट करून घेतलं तिथनं पण आपण शिलाई करून घेतलेली आहे. साईडने पण बघा थोडी अशी बाहेरच्या साईडनं सरळ करून पट्टीला शिलाई करून घेतली आहे. मस्तपैकी बघा छानशी कापडी वेग झालेली आहे. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांग. आता जरा व्हिडिओ कसं माझ्याकडनं मध्ये दाखवायचं राहिला बरं का, पण पुढल्या वेळेला जरी अजून काही नाही समजलं मला नक्की कमेंट करा, मी तुम्हाला सांगेन. आणि साईडने बघा व्यवस्थित आपण स्टिच करून घेतलं आणि मस्त सरळ करून का छान असं आपले बघा टिफिन बॅगसाठी झालेले आहे. त्या आपण छान असं टिफिन बॅग ठेवलेला आहे, बॉटल वगैरे ठेवलेलं आहे. जरी तुम्हाला रानात वगैरे नाही तर म्हणलं तर याचा छान गावाकडे उपयोग होतो. आणि एकसारखं बघा आपलं टिफिन बॅग तयार झाले आहे. तर बघा आपल्याला किती 2 डबे पाहिजे, 2 ठेवा 3 बाटल्या ठेवा, असं छान असं बघा ठेवता येणार. मस्तपैकी छान असं बघा टिफिन बॅग तयार झाले. तर जुन्या पॅन्टचा बघा किती छान असा उपयोग केलेला आहे. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा, तुम्ही असेल नक्की ट्राय करा. आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघायचे असेल तर चॅनलला फॉलो करून ठेवा, म्हणजे असं तुम्हाला नवनवीन व्हिडिओ बघायला भेटतील. एकदम बघा थोडक्यासाठी छान बघा टिफिन बॅग तयार झाले, मुलांसाठी वगैरे छान असं उपयोग येणार आहे. एकदम बिन अस्तरची छान अशी तयार झाली. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. चला पुढे बाय बाय.